नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे परीक्षित अभ्यास यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिकविषयी बोलणार आहोत. ते म्हणजे आपल्या एक्झाम टाईम टेबलविषयी जरा बघूयात. तर आपल्याला सर्वांना माहीतच असेल, पुढच्या महिन्यात म्हणजे 7 जानेवारीला आपल्या एक्झाम सुरू होत आहेत. आणि आता त्या एक्झाम बघा कोणाकोणाच्या असतील, ज्यांनी जानेवारी सेशनमध्ये ॲन्युअल पॅटर्न घेतला असेल, ओके. तर ज्यांनी ॲन्युअल पॅटर्न घेतला असेल, त्यांची वर्षातून एकदाच एक्झाम होते, राईट. तर त्यांची जानेवारीमध्ये जर ॲडमिशन घेतलं असेल, तर त्यांची वार्षिक एक्झाम जानेवारीमध्ये होईल, राईट, म्हणजे पुढच्या महिन्यात. आणि दुसरं म्हणजे ज्यांनी NAP पॅटर्न घेतला असेल, त्यांची ही एक्झाम आहे. कारण NAP पॅटर्नमध्ये आपल्याला माहिती आहे 2 सेमिस्टर असतात, ओके. तर फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम जी आहे ती आपली 7 जानेवारीला असेल आणि सेकंड सेमिस्टरची एक्झाम आपली मे जूनमध्ये असेल, ओके. हे क्लिअर आहे सगळ्यांना? एक्झाम कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहेत हे क्लिअर आहे, ओके. आता दुसरं म्हणजे एक्झाम टाईम टेबलविषयी जरा बघूयात. आता इथं मी तुम्हाला दाखवू इच्छिते. बऱ्याच कोर्सेससाठी एक्झाम ज्या आहेत आपल्या पुढच्या महिन्यात आहेत, ओके. त्यात तुमचे MAचे कोर्सेस असतील, MA मराठी, MA हिंदी असेल, MA सायकॉलॉजी, तुमच्या NAP पॅटर्नचे ज्या MAचे कोर्सेस असतील, बॅचलर ऑफ कॉमर्स, BBA, इथे पहा, MSc मॅथमॅटिक्स, MSc फिजिक्स आणि तुमचे जे डिप्लोमा कोर्सेस असतील, सर्टिफिकेट प्रोग्राम असतील तुमचे, BCAच्या एक्झाम पहा. इथं बघा, ॲडव्हान्स डिप्लोमा इव्हेंट मॅनेजमेंट असेल तुमचं, तुमचे BAचे एक्झाम असतील. म्हणजे जवळपास तुमचे जे आहेत MA, MSc, MCOM किंवा तुमचे BA, BSc, BCom, BBA, डिप्लोमा कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस म्हणजे UG, PGचे तुमचे जे काही प्रोग्राम असतील, त्या सर्व प्रोग्रामच्या तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या पुढच्या महिन्यात 7 जानेवारीपासून सुरू होतात आहेत, ओके. क्लिअर? आता पहा, या कोर्सेसच्या पुढे तुम्हाला अपलोड डेट आणि क्लिक हिअरचा ऑप्शन दिसेल, ओके. जेव्हा तुम्ही तुमचा सपोज आता कुठलाही कोर्स असेल, सपोज तुमचा MA कोर्स असो, त्याच्यासमोर तुम्हाला क्लिक हिअरचा ऑप्शन दिसेल, ओके. जेव्हा तुम्ही क्लिक हिअरवर क्लिक कराल, तर त्या कोर्सचा जो टाईम टेबल आहे, आय मीन त्या एक्झामचा जो टाईम टेबल आहे ते तुम्हाला तिथं शो होईल, ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी इथे दाखवू इच्छिते. आता बॅचलर ऑफ कॉमर्स NAP पॅटर्नचा आपण घेऊया तिथं एक्झाम्पल. आणि मी इथं क्लिक हिअर करते, ओके. क्लिक हिअर केल्यानंतर तुम्हाला एक PDF डाउनलोड होईल इथं. इथे पहा, PDF डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा मी सांगितलं तुम्हाला BCom NAP पॅटर्न आहे, राईट. तर BCom NAP पॅटर्नचा जो टाईम टेबल इथं तुम्हाला शो होईल, पहा इथे 7 जानेवारी 2026, ओके. तुमचा पहिला पेपर जो असेल तो आहे अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, ओके. पेपर टायमिंग आहे 10:30 ते 1, ओके. दुसरा पेपर तुमचा कोणता असेल? इंट्रोडक्शन टू बिझनेस, ओके. तो तुमचा 10:30 ते 11:45 पर्यंत असेल, ओके. इथे तुम्ही पहा 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे तुमचे कंटिन्यू पेपर आहेत विदाऊट एनी गॅप. आता इथं बरेच सब्जेक्ट शो होत आहेत. आता इथं पहा, इथे बरेच सब्जेक्ट शो होत आहेत आणि ऑफकोर्स सगळे सब्जेक्ट तुमचे नसतीलच. तर यातून तुमचा सब्जेक्ट कोणता आहे ते तुम्ही पहा आणि त्या सब्जेक्टचा पेपर कोणत्या दिवशी आहे, त्याचं टायमिंग काय आहे, ते तुम्ही इथं पाहू शकता, ओके. तर मी एक्झाम्पलसाठी एक कोर्स म्हणजे तुम्हाला ओपन करून दाखवली आहे PDF. तर तुमचा जो काही कोर्स असेल, डिप्लोमा असेल तुमचा किंवा PG असेल, कोणताही UG कोर्स असेल, BA, BCom, BSc व्हॉटएव्हर, तर तुम्ही क्लिक हिअरवर समोर क्लिक करून तुमचा टाईम टेबल तिथून पाहू शकता, ओके. तर आय होप तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचे कळालं असेल, तुमचं एक्झाम टाईम टेबल कसा पाहिजे ते कळालं असेल. आणि आता तुम्हाला या रिगार्डिंग काही प्रॉब्लेम असतील, ओके, काही विचारायचं असेल किंवा काही इन्क्वायरीज असतील तुमच्या व्हॉटएव्हर, तर तुम्ही आम्हाला मेल करू शकता. आमचा मेल ID आहे help@parikshitabhyas.in, ओके. तर यावर तुम्ही मेल करून आम्हाला तुमचे डाऊट्स विचारू शकता, ओके. तर पाहत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.